तुकारामच्या गजरानं दुमदुमली देहू नगरी। तुकोबारायांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। वारकऱ्यांच्या सोयीसाठी एसटी सोडणार 3,500 जास्त बस। एसटी महामंडळाचा निर्णय। भंडारा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निकालातून विदर्भातली खतखत बाहेर पडली। सामनामधून मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल, तर टीकात्मक लिखाणाचा बोलविता धनी कोण याची शहानिशा करणार आशिष शेलार यांचं उत्तर। मुख्यमंत्र्यांचा जुना फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याचा आरोप करत नागपूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सायबर कायद्याअंतर्गत दोषींवर होणार कारवाई। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर। महासंपर्क अभियान मोहिमेसाठी देणार महाराष्ट्राला भेट। संगमनेरच्या एका शाळेत झालेल्या भांडणात एका विद्यार्थ्याचा मृत्यू। 7वीतल्या 11 विद्यार्थ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल। मुंबई पोलिसांनी घातली सर्व प्रकारच्या ड्रोन उडवण्यावर बंदी। दहशतवादी हल्ल्यासाठी पॅराग्लायडर आणि ड्रोनचा वापर होण्याच्या भीतीमुळे घेतला निर्णय। राज्याला 1170 मेगावॅट वीज पुरवठा करणाऱ्या परळी औष्णिक केंद्रातले 7 संच पाण्याअभावी बंद। ऐन पावसाळ्यात औष्णिक केंद्र बंद करण्याची पहिलीच वेळ। आणि चीनचा शेअर बाजार कोसळल्यानं भारतात सुद्धा परिणाम। सेन्सेक्स जवळपास 500 अंकांनी घसरला। चीनमध्ये निम्म्याहून जास्त शेअर बाजाराचं कामही थांबलं।